कसं आहे ना, आम्ही हरलो नाही, फक्त शांत राहून तुमचा तमाशा बघत होतो. आता आलोय परत. लावा ताकद. क्या उखाडले. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जिथे मिळून जाईल. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन जे ते तुम्ही कॅपकट ॲप आहे तो डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जे आपल्या वेबसाईटवरती जिथे अवेलेबल आहे. तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता. जर का वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास जिथे काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. आणि त्याचसोबत मी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरियल जिथे अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आपल्या वेबसाईटची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दोन्ही पण जिथे डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर तुम्ही तिथून जाऊन जिथे चॅनल जॉईन आणि वेबसाईटवरती जाऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल जिथे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलमध्ये अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं नसेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे आपले व्हिडिओज आणि काही अपडेट येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र, आपल्या सर्वात आधी आपला सुपर VPN ॲप आहे तो आपलं ओपन करू. VPN जे कनेक्ट करून आपला बॅक घेऊन आपल्या कॅपकट ॲप आहे तो आपलं ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला बघा मित्रांनो काय आहे, सर्वात आधी आपल्याला इथं जो इमेज असेल तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर त्या इमेजची जी लेंथ असेल ती आपला 20 सेकंद किंवा 25 सेकंदापर्यंत इथं तुम्ही आणून घ्या. त्यानंतर परत आपल्या त्या व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचं आहे. त्यानंतर ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे. त्यानंतर व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या सर्वात आधी इथं काय करायचं, एक्स्ट्रॅक्ट जे ते करून घ्यायचं आहे. इथं एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, बिटनुसार इथं हा जो इमेज असेल तो इथे स्प्लिट करून घ्या. तर आता बिट 2वरती जे ते या, तर बिट 2वरती आपल्याला येऊन काय करायचं बघा मित्रांनो, आपला जो इमेज असेल तो इथे स्प्लिट करायचा. परत बिट 3वरती जे ते आपल्याला यायचं आहे मित्रांनो, परत आपल्या इथं स्प्लिट करायचं आहे. त्यानंतर आपल्या बिट 4वरती जे ते आपल्याला काय करायचं मित्रांनो, येऊन जे ते जायचं, परत स्प्लिट करा. परत बिट 5वरती जे ते येऊन स्प्लिट करा. परत बिट 6वरती येऊन स्प्लिट करा. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे आता आपले इथे जेवढे काही इमेजेस असतील ते सर्व इमेजेस तुम्ही इथं बिटनुसार इथं काय करा मित्रांनो, स्प्लिट इथं करून घ्या. त्यानंतर एक्स्ट्रा जो पाडा असेल त्या इमेजचा तो इथं डिलीट करून टाका. तर त्यानंतर आपण जो आता इथं बिटवाला व्हिडिओ ॲड केला होता व्हाईट कलरचा तो इथं डिलीट करून टाका. त्यानंतर जो ऑडिओ आहे मित्रांनो, त्या ऑडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला बिटचं ऑप्शन भेटेल. त्या बिटमध्ये जाऊन इथं ऑटो जनरेट इथं करा. तर मित्रांनो, आता इथं जे आपले बिट आहेत मित्रांनो ते इथं आता ऑटो जे ते जनरेट होऊन जातील. म्हणजे त्या बिटनुसार आपल्या इथं जे ते PNG आहेत ते इथं ॲड करायचे आहेत. तर थोडंसं वेट करूयात आपली बिट जे ते रेडी होईपर्यंत. ओके, तर बघा मित्र, आपली जे बिट होते ती इथं जनरेट जे ते झाली. त्यानंतर इथं राईटवरती क्लिक करा मित्रांनो. आता त्यानंतर आपल्या इथं काय करायचं बघा मित्रांनो, आता आपल्याला इथं जे बिट्स आहेत म्हणजे बिटनुसार इथं आपल्याला आता PNG आहेत ते इथं ॲड करायचे. तर ते ॲड करण्यासाठी आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. त्यानंतर फोटोजमध्ये येऊन तुम्हाला बघा सुरुवातीला एक अशा प्रकारचा टेक्स्ट दिला असेल तो इथं ॲड करा. तर तुम्ही साऊंड ऑडिओ जो असेल तो इथं ऐकूनच तुम्ही इथं PNG जे असतील तिथं तुम्ही ॲड करा. तर पहिला PNG जो आहे तो तुम्हाला बघा, नंतर तुम्हाला एक डॉट दिसत आहे येलो कलरमध्ये. तर त्या डॉटपर्यंतच आपल्याला हा जो पहिला टेक्स्ट असेल तो इथं ॲड जो तो आपल्याला इथं करून घ्यायचा आहे. तर तो इथं ॲड केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या म्हणजे आपल्या त्याच डॉटवरती थांबायचं येलो. परत ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन परत तुम्हाला 2 नंबर लेख अशा प्रकारचा टेक्स्ट दिला असेल तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा. तो ॲड केल्यानंतर परत आपल्या नंतरच्या येलो डॉटपर्यंतच आपल्या ह्याची जी ॲडजस्टमेंट असेल ती आपल्या इथं करून जे ते घ्यायची आहे मित्रांनो. तर ती इथं घेतल्यानंतर आपल्या परत नंतर ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. परत तुम्हाला 3 नंबर लेख अशा प्रकारचा इथं दिला असेल मित्रांनो PNG तो इथं ॲड करून घ्या. तर तो इथं ॲड करून घेतल्यानंतर त्याची सुद्धा जी लेंथ असेल ते आपल्याला नंतरच्या येल्लो डॉटपर्यंतच आपल्या इथं ठेवायची आहे मित्रांनो. तर इथं ओके, तर मित्रांनो, आपल्या परत नंतर त्याच येल्लो डॉटवरती आपल्याला थांबायचं. परत ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन परत तुम्हाला 4 नंबर लेख अशा प्रकारचा एक टेक्स्ट दिला असेल तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. आणि हा जो असेल मित्रांनो आता हा, तर तो आपल्याला कुठपर्यंत घ्यायचा आहे ते इथं मी तुम्हाला सांगतो. तर इथे बघा मित्रांनो 5 सेकंद जे ते दिसत आहे मित्रांनो, तर त्या 5 सेकंदाच्या थोडंसं आधी जे ते आपल्याला काय करायचं इथं मित्रांनो, तिथपर्यंत आपल्याला हा ह्याची जी लेंथ असेल ती आपल्या इथं ठेवायची मित्रांनो. तुम्ही जे ते साऊंड जे ते ऐका आणि त्यानुसार इथं प्रॉपरली तुम्ही इथं ॲडजस्टमेंट वगैरे इथं PNG इथं करून घ्या. त्यानंतर हा टेक्स्ट आपण जिथपर्यंत ॲड केला होता एंडपर्यंत त्या 5 सेकंदाची तिथपर्यंत, तर आपल्याला तिथं जे ते थांबायचं म्हणजे एंड जिथं एंड होईल त्या PNG त्या एंडलाच आपल्या इथं थांबायचं. आणि परत ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन परत तुम्हाला एक अशा प्रकारचे इथं टेक्स्ट दिला असेल तो इथं ॲड करून घ्यायचा.
आणि तो इथं ऍड केल्यानंतर आपल्या नंतरचा जो येलो डॉट असेल मित्रांनो, म्हणजे एक डॉट सोडून नंतरचा जो येलो डॉट असेल मित्रांनो, त्यावरती आपल्या इथं यायचं आहे मित्रांनो. तिथपर्यंत आपल्या त्याची जी लेंथ असेल ती आपल्या इथं ठेवायची आहे मित्रांनो. आता परत नंतर आपल्याला परत ऍड ओव्हरलेमध्ये जायचं, त्याच डॉटवरती थांबून परत तुम्हाला एक अशा प्रकारचा एक शेवटचा जो टेक्स्ट असेल तो इथं दिला आहे, तर तो इथं ऍड जे ते आपल्या इथं करून घ्यायचा आहे. आणि त्याची जी ऍडजस्टमेंट असेल ते आपल्याला बघा काय अडचण 7 सेकंदाच्या पुढे एक डॉट दिसत आहे, तिथपर्यंत आपल्याला त्याची ऍडजस्टमेंट असेल ती इथं करून घ्यायची. तर त्यानंतर आपल्या परत नंतर तिथंच जे थांबायचं आहे मित्रांनो, परत ऍड ओव्हरलेमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमोजी दिला असेल तर तो इथं ऍड करून घ्या. आणि त्या इमोजीची लेंथ असेल ती आपल्याला आता एंड पर्यंत आपल्याला आणायची आहे मित्रांनो. आता त्यानंतर आपल्या जिथे बघा काय आहे, आता आपल्याला ह्या टेक्स्टला पीएनजी टेक्स्टला आता आपल्याला इथं अॅनिमेशन जे आहे ते इथं आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके, तर बघा मित्रांनो, आता आपल्याला ह्या टेक्स्टला जिथे काय करायचं मित्रांनो, आपल्याला अॅनिमेशन इथं अप्लाय करायचंय. तर ते करण्यासाठी आपल्याला बघा काय करायचं, आपल्याला सुरुवातीच्या टेक्स्टवरती क्लिक करून आपल्याला अॅनिमेशन मध्ये जाऊन तुम्हाला बघा इथं इनमध्ये तुम्हाला अनफोल्ड अशा प्रकारचं एक अॅनिमेशन भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका. परत नंतरच्या टेक्स्टवरती येऊन परत अॅनिमेशन मध्ये जाऊन इथं परत इनमध्ये येऊन अनफोल्ड हावाला इथं अॅनिमेशन असेल तिथं अप्लाय करा. तर मित्रांनो, हावाला जो अॅनिमेशन असेल ते आपल्याला बघा आपल्या काय करायचं 7 सेकंदापर्यंत आपले जेवढे काही इथं टेक्स्ट असतील त्या सर्व टेक्स्टला तुम्ही हावालाच अॅनिमेशन इथं अप्लाय करून टाका मित्रांनो. त्यानंतरचा जो आपला इथं इमोजी आहे मित्रांनो, त्याला आपल्याला वेगळा जो अॅनिमेशन असेल तो इथं द्यायचा. तर तो देण्यासाठी आपल्याला त्या इमोजीवरती क्लिक करून अॅनिमेशन मध्ये येऊन इथे तुम्हाला बघा इनमध्येच तुम्हाला बघा एक पझल अशा प्रकारचं एक अॅनिमेशन भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका मित्रांनो. आता त्यानंतर आपल्या काय अर्थ बघा मित्रांनो, आपले जे इथं इमेजेस होते त्यांना आता आपल्या इथं अॅनिमेशन द्यायचंय. तर ते देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून अॅनिमेशन मध्ये जायचे. त्यानंतर कॉम्बोमध्ये तुम्हाला ट्रेन 4 अशा प्रकारचं अॅनिमेशन भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत अॅनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बोमध्ये तुम्हाला बघा इथं डिस्टॉर्ट आणि स्ट्रेच अशा प्रकारचं एक अॅनिमेशन भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत अॅनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बोमध्ये तुम्हाला सुरुवातीलाच पॉपिंग कॅन्डी अशा प्रकारचं एक अॅनिमेशन भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती क्लिक करून अॅनिमेशन मध्ये जाऊन इनमध्ये तुम्हाला रॉक वर्टिकली अशा प्रकारचं अॅनिमेशन भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत अॅनिमेशन मध्ये जाऊन इथं रॉक हॉरिझॉन्टली हावाला अॅनिमेशन इथं देऊन टाका. तर मित्र आता इथून पुढे आपले जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्हाला रॉक वर्टिकली आणि रॉक हॉरिझॉन्टली अशा प्रकारचेच अॅनिमेशन इथं आपल्याला रिपीट जे इथं अप्लाय करून टाकायचे. तर तुम्ही तर अॅनिमेशन जे आहेत हे 2 अॅनिमेशन इथं तुम्ही अप्लाय करून टाका. ओके, तर मित्र आता आपल्या इथं जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं अॅनिमेशन इथं देऊन टाकले. तर आता ह्या आपल्याला इमेजेसला आपल्या इफेक्ट जो तो द्यायचा आहे. तर देण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन आपल्याला बघा काय करायचंय, आपल्याला बघा आता काय करायचं 2 सेकंदाच्या तिथं तुम्हाला एक येल्लो डॉट भेटेल, तर त्या डॉटवरती आपल्याला येऊन आपल्या काय करायचं बघा मित्रांनो, आपल्या बॉडी इफेक्ट मध्ये जे येऊन जायचं. बॉडी इफेक्ट मध्ये आल्यानंतर ग्लोइंग लाईन्स मध्ये तुम्हाला हॉर्न्स अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट, तर तो इथं ऍड करून ह्याच्या इमेजच्या एंड पर्यंत इथं तुम्ही ऍडजस्ट वगैरे इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतर बघा नंतरच्या इमेज वरती आपल्याला येऊन जायचंय. परत तुम्हाला इथं 5 सेकंदावरती एक डॉट दिसेल येल्लो डॉट, तर त्यावरती आपल्याला येऊन परत आपल्या जिथे बॉडी इफेक्ट मध्ये येऊन जायचंय. त्यानंतर ग्लोइंग लाईन्स मध्ये येऊन टेक्नॉलॉजी 2 अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल, तर तो इथं ऍड करून घ्यायचा आणि तो त्या इमेजच्या एंड पर्यंत द्यायचा आहे मित्रांनो. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या बॉडी इफेक्ट मध्ये येऊन मूड मध्ये तुम्हाला बघा स्टक अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट, तर तो इथं अप्लाय करून टाका. ऍडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती तर करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचंय. परत आपल्याला जिथे बघा काय अर्थ आपल्याला परत व्हिडिओ इफेक्ट मध्ये येऊन स्प्लिटच्या ऑप्शन मध्ये येऊन 3 लेअर मिरर या हा जो इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर ऍडजस्ट मध्ये जाऊन याचं फिल्टर कमी करून घ्या. त्यानंतर वर्टिकल जे असेल ते 3 फ्रेम मध्ये बसेल अशा प्रकारे आपल्या इथं एडिट जे ते करून घ्यायचंय. तर त्यानंतर आपल्या परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचंय. इथं आल्यानंतर आपल्या परत जे काय अर्थ बघा मित्रांनो, व्हिडिओ इफेक्ट मध्ये येऊन रेट्रो ऑप्शन मध्ये येऊन नॉईज 1 हा वाला आपला जो इफेक्ट असेल तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जे ते व्हिडिओ इफेक्ट मध्ये येऊन नाईट क्लब मध्ये तुम्हाला एक अस्ट्रल अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या जिथे काय अर्थ बघा मित्रांनो, बॉडी इफेक्ट मध्ये येऊन तुम्हाला ट्रेंडी सेक्शन मध्ये ग्लोबिंग डबल्स अशा प्रकारचं एक भेटेल.
इफेक्ट तो इथं देऊन टाका. त्यानंतर आपल्याला एक इमेज इथं सोडायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन आपल्या परत व्हिडिओ पिकमध्ये येऊन बटरफ्लाय सेक्शनमध्ये आपल्याला येऊन बटरफ्लाय अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं सॉरी मित्र इफेक्ट जो असेल तो इथं अप्लाय करून टाका. आणि हा जो इफेक्ट असेल तो आपल्याला 2 इमेजेसला इथं ठेवायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ होता तो इथं रेडी झालाय. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये इथं सेव्ह करण्यासाठी बघा काय करायचं, वर तुम्हाला एक एक्सपोर्टचं ऑप्शन भेटेल. त्या एक्सपोर्टवरती क्लिक करा म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ होता गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे ते एवढंच होतं. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.